मुंबई गोवा महामार्गावरील कामथे गावामध्ये नदीत केमिकल सोडणारे 2 टँकर ग्रामस्थांनी पकडले। टँकरवरील दोन्ही चालक घटनास्थळावरून फरार झालेत। टँकरमधील प्रदूषित पाणी नदीमध्ये सोडण्याचा प्रकार समोर आला। मंडणगड आगारामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 5 नव्या बस दाखल झाल्यात। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते या नव्या बसेसचं लोकार्पण करण्यात आलंय। त्यामुळे मंडणगड आणि परिसरातील नागरिकांसाठी प्रवास अधिक सुलभ होणार आहे। तसंच ग्रामीण भागातील दळणवळणाला देखील चालना मिळणार आहे। रायगडच्या बिरवाडीतील स्मशानभूमीची दुरावस्था झाली आहे। त्यामुळे बिरवाडी ग्रामस्थांना अंत्यविधी उत्तर कार्य पावसात भिजत करण्याची वेळ आली आहे। 2021च्या महापुरात या स्मशानभूमीची पडझड झाली होती, मात्र अद्याप त्याची दुरुस्ती झालेली नाहीये। प्रशासनाने लवकर स्मशानभूमीची कामे मार्गी लावावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। अलिबाग विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार दिलीप भोईर यांनी शनिवारी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला। मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झालाय। त्यांच्या प्रवेशाने शिवसेनेची ताकद अधिकच वाढली। रत्नागिरीतील मार्लेश्वर धबधबा चांगलाच प्रवाहित झालाय। शिवाय आजूबाजूला असलेल्या डोंगर रांगाही हिरवाईने नटल्यात। त्यामुळे कोसळणारे छोटे मोठे धबधबे देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात। पावसाळ्यामुळे पर्यटकांना मात्र सुरक्षिततेच्या कारणासाठी धबधब्यावर जाण्यासाठी बंदी घालण्यात आली।